नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र भूगोल 1884 टेस्ट सीरीज मध्ये प्रथम तुमचं स्वागत करतो। आज आपला भाग नंबर 6 आहे। 501 ते 600 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला आहे 501, पांडव लेणी आणि अंकाई टंकाई लेणी कोणत्या जिल्ह्यात येतात? तर पांडव लेणी आणि अंकाई टंकाई लेणी नाशिक जिल्ह्यामध्ये येतात। प्रश्न क्रमांक 502, कारले भाजे आणि बेडसा लेणी कोठे आहेत? तर कारले भाजे बेडसा लेणी हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 503, खरुसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर खरुसा लेणी ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 504, कान्हेरी लेणी कोठे आहेत? तर कान्हेरी लेणी या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 505, महाराष्ट्रात दगडी कोळसा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर महाराष्ट्रात दगडी कोळसा नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक 506, बॉक्साईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बॉक्साईटचे साठे हे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 507, लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर लोह खनिज प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 508, मॅंगनीज उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे तुमसर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मॅंगनीज उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे तुमसर हे ठिकाण भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 509, क्रोमाइड हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर क्रोमाइट हे खनिज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 510, अभ्रक प्रामुख्याने कोठे आढळते? तर अभ्रक प्रामुख्याने नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 511, कायनाइट आणि सिलिमॅग्नाइट चे साठे कोठे आहेत? तर हे साठे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 512, चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चुनखडीचे सर्वाधिक साठे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत। त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचे, बाकीचे पार्ट तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 514, लोह खनिजाच्या निर्यातीसाठी कोणते बंदर प्रसिद्ध आहे? तर लोह खनिजाच्या निर्यातीसाठी रेडी बंदर जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते प्रसिद्ध आहे। त्यानंतर प्रश्न 515, लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? तर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण सावंतवाडी जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 516, मिठाचा सत्याग्रह झालेले प्रसिद्ध गाव कोणते? तर मिठाचा सत्याग्रह झालेले प्रसिद्ध गाव आहे शिरोड जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 517, पतित पावन मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पतित पावन मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 518, म्यानमारच्या राजाचा थ्रिबा राजवाडा कोठे आहे? IMP प्रश्न आहे। तर म्यानमारच्या राजाचा थ्रिबा राजवाडा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 519, कोकणचे महाबळेश्वर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर कोकणचे महाबळेश्वर म्हणून दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणाला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 520, कवी केशवसुतांचे स्मारक कोठे आहे? तर कवी केशवसुतांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मालगुंड या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 521, गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 522, भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते। प्रश्न क्रमांक 523, अजिंक्यतारा, सज्जनगड आणि प्रतापगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंक्यतारा, सज्जनगड आणि प्रतापगड हे किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 524, सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती? तर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे महाबळेश्वर, पाचगणी, कास तलाव, ठोसेघर धबधबा ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत। प्रश्न क्रमांक 525, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान कोठे आहे? तर या 5 नद्यांचे उगमस्थान महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 526, मधुमक्षिका पालन केंद्र कोठे आहे? तर मधुमक्षिका पालन केंद्र हे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 527, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाचे मुख्यालय वाई सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 528, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्यावर केला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध प्रतापगड या किल्ल्यावर केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 530, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 531, कान्होजी आंग्रे यांची समाधी कोठे आहे? तर कान्होजी आंग्रे यांची समाधी अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक 532, एलिफंटा केव्हेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्या कोठे आहेत? तर एलिफंटा केव्हेज या ओळखल्या जाणाऱ्या लेण्या घारापुरी तालुका उरण या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 533, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळे सत्याग्रह कोठे केला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळे सत्याग्रह महाड रायगड जिल्ह्यामध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 534, समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ कोठे लिहिला आहे? तर समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथरगड तालुका महाड येथे लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 535, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड तालुका पनवेल या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 536, वर्धविनायक आणि बल्लाळेश्वर ही अष्टविनायक स्थाने कोठे आहेत? तर वर्धविनायक आणि बल्लाळेश्वर ही अष्टविनायक स्थाने महाड तालुका खालापूर आणि पाली तालुका सुधागड या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 537, पेशव्यांचे मूळ गाव कोणते? तर पेशव्यांचे मूळ गाव होते श्रीवर्धन. प्रश्न क्रमांक 538, हिंदुस्थान कॉपर लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील तांबे उत्पादन प्रकल्प कोठे आहे? तर हिंदुस्थान कॉपर लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील तांबे उत्पादक प्रकल्प तळोजा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 539, गणेश मूर्ती बनवण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर गणेश मूर्ती बनवण्यासाठी पेन हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 540, तारापूर हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तारापूर हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 541, दारुगोळा व शस्त्राचे निर्मितीसाठी कारखाना कोठे आहे? तर दारुगोळा व शस्त्राचे निर्मितीचा कारखाना हा अंबरनाथ जिल्ह्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये आहे. त्यानंतर वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न क्रमांक 542, तर वसई केळी आणि ऐतिहासिक किल्ला यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 543, पन्हाळा हा थंड हवेचा जिल्हा आणि ऐतिहासिक किल्ला कोठे आहे? तर पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आणि ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आणि मागील जे पार्ट आहे तुम्हाला 5 पार्ट बघून घ्यायचे आहेत. 1884 महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीज आपल्याला कंप्लीट करायची आहे. प्रश्न क्रमांक 545, कुस्तीगिरांसाठी प्रसिद्ध असणारे खासबाग मैदान कोठे आहे? तर कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारे खासबाग मैदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 546, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी भोगावती नदीवरील धरण आहे. प्रश्न क्रमांक 547, हातमाग यंत्रमाग व्यवसायासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर हातमाग यंत्रमाग व्यवसायासाठी इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 548, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थळ कोणते? तर यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थळ आहे देवराष्ट्रे तालुका कडेगाव. प्रश्न क्रमांक 549, जिवंत नागांची मिरवणूक काढण्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? तर जिवंत नागांची मिरवणूक काढण्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण शिरोळा हे आहे. म्हणजे 32 शिराळा आपण ज्याला म्हणतो ते आहे. प्रश्न क्रमांक 550, शेतीची अवजारे व ऑइल इंजिनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर शेतीची अवजारे व ऑइल इंजिनासाठी असलेले किर्लोस्करवाडी हे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 551, मुळा मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? तर मुळा मुठा नद्यांच्या संगमावर पुणे जिल्हा वसलेला आहे. प्रश्न क्रमांक 552, पुण्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व कशामुळे आहे? तर पुण्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व शनिवारवाडा आणि आगा खान पॅलेस आणि लाल किल्ला लाल महाल यामुळे आहे. प्रश्न क्रमांक 553, आळंदी तालुका खेड हे ठिकाण कोणत्या नदीकाठी असून ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे ठिकाण इंद्रायणी नदीकाठी असून ते संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 554, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान देहू तालुका हवेली हे आहे. प्रश्न क्रमांक 555, जेजुरी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जेजुरी हे ठिकाण खंडोबाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 556, भीमाशंकर तालुका आंबेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर हे महादेवाचे भव्य मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 557, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडूबुद्रुक तालुका शिरूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 558, हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान कोणते? तर हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान आहे राजगुरुनगर तालुका खेड. प्रश्न क्रमांक 559, INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र लोणावळा या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. प्रश्न क्रमांक 561, पंढरपूर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसले आहे?
तर पंढरपूर हे ठिकाण भीमा नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 562. इंग्रज व मराठ्यांच्या दरम्यानची शेवटची लढाई 1818 कोठे झाली? तर इंग्रज व मराठ्यांच्या दरम्यानची शेवटची लढाई 1818 साली आष्टी तालुका मोहोळ या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 563. माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर माळढोक पक्षी अभयारण्य नानज तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 564. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चोंडी तालुका जामखेड हे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 565. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना पवरानगर तालुका श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 566. प्रवरा नदीकाठी असून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली? तर प्रवरा नदीकाठी लिहिलेली संत ज्ञानेश्वरी ही नेवासी या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 567. शनिदेव आणि गावाला कोणत्याही घराला दरवाजे नसण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर शनिदेव आणि गावात कोणत्याही घराला दरवाजे नाहीत असे प्रसिद्ध ठिकाण आहे शनी शिंगणापूर तालुका नेवासे. प्रश्न क्रमांक 568. प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? तर प्रवरा नदीवर भंडारा धरण हे धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 569. सिद्धिविनायक ज्याला सिद्धटेक म्हणतो हे अष्टविनायक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धिविनायक हे अष्टविनायक स्थान अहिल्यानगर तालुका कर्जत या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 570. शिर्डी तालुका राहता हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शिर्डी तालुका राहता हे श्री साईबाबाच्या समाधीसाठी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक 571. अण्णा हजारे यांनी कोणत्या गावाचा कायापालट केला आहे? तर अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी तालुका पारनेर या गावाचा कायापालट केलेला आहे. प्रश्न क्रमांक 572. हिरवे बाजार हे आदर्श गाव कोणत्या समाजसेवकांमुळे प्रसिद्ध झाले? तर हिरवे बाजार हे पोपटराव पवार तालुका नगर यांच्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. प्रश्न क्रमांक 573. 1942च्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या कोणत्या बाल क्रांतिकारकाचे स्मारक नंदुरबार येथे आहे? तर शिरीष कुमार या बाल क्रांतिकारकाचे स्मारक नंदुरबार या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 574. तापी व गोमाई या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? तर तापी व गोमाई या नद्यांचा संगम प्रकाशित तालुका शहादा या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 575. खानदेशाची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर खानदेशाची काशी म्हणून प्रकाश या ठिकाणाला ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 577. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं असून ते दर 12 वर्षांनी काय भरते? तर नाशिक शहर हे गोदावरी नदीकाठी वसले असून दर 12 वर्षांनी तिथे कुंभमेळावा भरतो. प्रश्न क्रमांक 578. नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरे आणि ठिकाणे कोणती? तर नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरे आणि ठिकाणे काळाराम मंदिर, पांडवलेणी, विमानाचा कारखाना ओझर येथे आहे आणि मेरी ही संस्था. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 579. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 580. तात्या टोपे यांचे जन्मस्थान कोणते? तर तात्या टोपे यांचे जन्मस्थान आहे येवला. प्रश्न क्रमांक 581. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय हा येवला येथे जाहीर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 582. सप्तशृंगी देवीचे शक्तिपीठ कोठे आहे? तर सप्तशृंगी देवीचे शक्तिपीठ हे वणी तालुका कळवण या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 583. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान कोणते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर आहे. प्रश्न क्रमांक 584. निलगिरी वृक्षापासून कागद बनवण्याचा कारखाना कोठे आहे? तर निलगिरी वृक्षापासून कागद बनवण्याचा कारखाना इगतपुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 585. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 586. तापी व पांझरा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर तापी व पांझरा या नद्यांचा संगम मुडावत तालुका साक्री सिंदखेडा येथे होतो. प्रश्न क्रमांक 587. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 कोठे पार पडले? तर हे पहिलेचं अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील, त्याला फैजपूर येथे तालुका यावल या ठिकाणी झालं होतं. प्रश्न क्रमांक 588. तापी व पूर्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर तापी व पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव तालुका मुक्ताईनगर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 589.
लिंबासाठी व लोणच्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? तर लिंबासाठी व लोणच्यांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे उत्तरायण तालुका एरंडोल या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 590. 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? तर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा. प्रश्न क्रमांक 591. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध वास्तू कोणत्या? तर छत्रपती संभाजीनगरमधील बीबी का मकबरा आणि वाल्मी ही संस्था प्रसिद्ध वास्तू आहेत. प्रश्न क्रमांक 592. देवगिरी दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव काय आहे? तर देवगिरी दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव यादवकालीन देवगिरी असं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 594. अजिंठा लेणी समूहात एकूण किती लेणी आहेत? तर अजिंठा लेणी समूहात एकूण 29 लेणी जगप्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 595. कैलास मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कैलास मंदिर हे वेरूळ येथील अखंड पाषाणात कोरलेले शिल्प लेणी क्रमांक 16 हे आहे. प्रश्न क्रमांक 596. दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर दक्षिण काशी म्हणून पैठण या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 597. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आहे आपेगाव. प्रश्न क्रमांक 598. समर्थ रामदासांचे जन्मस्थान कोणते? तर समर्थ रामदासांचे जन्मस्थान आहे जालना तालुक्यातील जाम. प्रश्न क्रमांक 599. संत जनाबाईची समाधी कोठे आहे? तर संत जनाबाईंची समाधी गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 600. शेवटचा प्रश्न भाग 6चा. धाराशिवचे प्राचीन नाव काय आहे? तर धाराशिवचे प्राचीन नाव धाराशिव, पूर्वी उस्मानाबाद असे होते. तर मित्रांनो, हा होता आपला 1884 प्रश्नांचा भाग 6 नंबर. पुढील लवकरच भाग 7 येणार आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.